चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना होणार आहे। तर या सामन्यामध्ये आपण ड्रीम 11ची प्रेडिक्शन करणार आहे। आपण आज कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कोण ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहे। मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगितले मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल आणि लखनौ सुपर जायंटच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर नेहाल वडेरा, टीम डेव्हिड यांना ट्राय करू शकता। आपण जाऊन व्हिडिओ पाहू शकता। तर त्यांनी परफॉर्मन्स केला। अर्शद खानला लखनौची पहिली बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला ट्राय करण्यास सांगितले होते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपणास अशी माहिती भेटेल। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11ची मराठी प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात प्रथम हा सामना चेन्नईच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। चेन्नईचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे। तिथे रन्स होतात, परंतु तिथे स्पिनर्सला सुद्धा हेल्प मिळते। दुसऱ्या इनिंगमध्ये तिथे स्पिनर चालतात आणि त्या ग्राउंडवर जास्त रन चेस होत नाही। एक दोन वेळा होतात, परंतु इतर ग्राउंडसारखे त्या ग्राउंडवर चेस होत नाही। मागील सामन्यात आपण पाहिले होते, हैदराबाद एवढी IPLची चांगली टीम एवढी चांगली खेळते, त्यांना चेन्नई सुपर किंग्सनी 78 रन्सनी हरवले होते। आणि चेन्नई सुपर किंग्सच्या ग्राउंडवर चेन्नई सुपर किंग्सचे रेकॉर्ड चांगले आहे। ते 10 मॅचपैकी 8 मॅच तर जिंकतातच। त्यांचे 70-75% चेन्नईच्या ग्राउंडवर रेकॉर्ड चांगले आहे। चेन्नईमध्ये जाऊन चेन्नईला हरवणे एवढी सोपी गोष्ट नाही। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे स्मॉल लीग टीम, ट्रम्प कार्ड प्लेयर, कोणकोण इम्पॉर्टंट प्लेयर होणार आहेत हे सर्व पाहणार आहे। तर आजच्या मॅचमध्ये कोण इम्पॉर्टंट होईल पिचनुसार हे आपण आधी पाहूया। आज अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, मोईन अली, आणि ऋतुराज गायकवाड हे 4 प्लेयर आज इम्पॉर्टंट असणार आहेत चेन्नई सुपर किंग्सकडून। तर पंजाबकडून कोण आज चालेल? शशांक सिंग स्पिनर सुद्धा चांगला खेळतो, त्यामुळे त्या ग्राउंडवर तो आज चांगला ठरेल। सॅम करन, त्याच्याकडे कटर्स स्लो रन टाकतो लास्ट ओव्हरमध्ये आणि चेन्नईसारख्या ग्राउंडवर ते चालतात आणि ते विकेट्स मिळतात। हर्षल पटेलसुद्धा त्या ग्राउंडवरती आज चांगला पर्याय होणार आहे। आणि मुस्तफिजुर रहमान, मतीशा पत्रांना तर आपल्याला घ्यावेच लागेल। तर हे 9 प्लेयर्स आजच्या आपल्याला चांगले असणार आहेत। ऋतुराज गायकवाड चांगल्या फॉर्ममध्ये आहे। अजिंक्य रहाणे फॉर्मशी झुंजत आहे, परंतु आज तो चांगली खेळी करेल असे मला वाटते। शशांक सिंग पिनस विरुद्ध चांगला खेळतो आणि त्या ग्राउंडवर कारगर साबित होऊ शकतो। रवींद्र जडेजा चेन्नईच्या ग्राउंडवर 1-2 विकेट घेतोच। मोईन अली तो सुद्धा आज चांगला ठरेल। सॅम करन कटर स्लो रन्सचा इस्तेमाल करणार आहे आणि शेवटच्या षटकात बॉलिंग करायला येतो, त्यामुळे तो चांगला ठरेल। मतीशा पत्रांना चेन्नई सुपर किंग्सचा हिरो आहे, त्याने परफॉर्मन्स केला तर चेन्नई सुपर किंग्सची टीम जिंकते। हर्षल पटेल त्याच्याकडे सुद्धा स्लो रन्स कटर्स आहेत आणि पंजाबची पहिली बॉलिंग असेल त्या केसमध्ये हर्षल पटेल आपल्यासाठी चांगला ठरणार आहे। आणि मुस्तफिजुर रहमान तो सुद्धा चेन्नईच्या ग्राउंडवर चांगला ठरतो। तर या 8 प्लेयर्स आपल्यासाठी आज इम्पॉर्टंट ठरणार आहेत। यातील 5-6 प्लेयर्स घेऊन आपण टीम बनवू शकता। तर आता आपण ट्रम्प कार्ड प्लेयर पाहूया। मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याची सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स ज्यांना कोण घेत नाही ग्रँड लीगमध्ये आणि आपल्याला घ्यायचे आहेत। असे ज्या त्या ग्रँड लीगच्या टीममध्ये, ड्रीम टीममध्ये 2, 3, 4 ट्रम्प कार्ड प्लेयर येतातच। तर आपण पाहूया कोणते ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत। महेंद्रसिंग धोनी, जितेश शर्मा, अजिंक्य रहाणे, डेरी मिचेल मागील मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर होता, परंतु त्याने मागल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स केला। आता त्याचे बघा 65% सिलेक्शन झाले। तर जो प्लेयर परफॉर्म करत नाही त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी असते, ते ट्रम्प कार्ड प्लेयर असतो। आणि जो प्लेयर परफॉर्मन्स करतात परंतु ते चांगले प्लेयर असतात परंतु परफॉर्मन्स करत नाहीत, त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी होते। आशुतोष शर्मा, रायली रुसो, मोईन अली, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि हरप्रीत बरार
तर हे 10 ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत. तर कोणत्या केसमध्ये कोणाला ट्राय करायचे यावर आपण चर्चा करूया. महेंद्रसिंग धोनी, ज्यादा बॅटिंग येत नाही, परंतु चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. 2 ओव्हरमध्ये येऊन 2-3 षटकार 4-5 षटकार मारतो आणि टम्पिंग 2 केला आणि कॅचिंग 2 घेतले तर तो ड्रीम टीममध्ये येऊ शकेल. या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा. जितेश शर्माला आजच्या मॅचमध्ये आपण ट्राय करू शकता. चेन्नई सुपर किंग्स टीम या मॅचमध्ये फेवरेट असणार आहे, तर त्याची बॅटिंग येईल आणि तो पॉईंट देईल. तर जितेश शर्मा आज आपल्यासाठी चांगला ठरणार आहे. अजिंक्य रहाणेला ग्रँड लीगच्या टीममध्ये आपण 101% ट्राय करा. 100% त्याला घ्या. आज अजिंक्य रहाणे 50 करेल असा माझा अंदाज आहे. रायली रुसो, पंजाबची पहिली बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. आशुतोष शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यालासुद्धा आपण ट्राय करू शकता. चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर आशुतोष शर्माला आपण ट्राय करा. मोईन अली या ग्राउंडवर चांगला, परंतु जास्त त्याला बॉलिंग भेटत नाही, तर आपण चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण एखाद्या टीममध्ये त्याला ट्राय करू शकता. दीपक चहर, त्याच्यासुद्धा तेच आहे, विकेट्स घेत नाही, ज्यादा यावर्षी चांगला फॉर्ममध्ये नाही. चेन्नई सुपर किंग्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा. शार्दुल ठाकूर, चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण शार्दुल ठाकूरला ट्राय करा. फ्लोरेन्स कटस्का प्रयोग करतो तो सुद्धा आणि त्यालासुद्धा विकेट्स भेटतील. राहुल चहर आणि हरप्रीत बरार, पंजाब किंग्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला एखाद्या टीममध्ये ट्राय करू शकता. तर मित्रांनो, हे झाले ट्रम्प प्लेयर. कोणाला केव्हा ट्राय करायचे हे आपण असं मी सांगितलं. ॲक्च्युली 3-4 प्लेयर्स आता सांगणार आहे. तर या मॅचमध्ये अजिंक्य रहाणे, जितेश शर्मा, शार्दुल ठाकूर हे 3 प्लेयर्स तर आपल्याला ग्रँड लीगच्या टीममध्ये आज घ्यायचे आहेत. हे 3 प्लेयर्स आज परफॉर्मन्स करू शकतील. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन कोणावर आहेत आजच्या मॅचमध्ये. सर्वांचे कॅप्टन वाईस कॅप्टन आजच्या मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा आणि सॅम करन हे असणार आहेत. तर आजच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स थोडी फेवरेट असणार आहे चेन्नईच्या ग्राउंडवरती. तर आपण आज अजिंक्य रहाणे याला ट्रम्प कार्ड कॅप्टन म्हणून ट्राय करू शकता. अजिंक्य रहाणे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पतिरानाची पहिली बॉलिंग असेल प्रथम तर तो आपल्यासाठी कॅप्टन ठरणार आहे. तुषार देशपांडेला सुद्धा आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. मार खातो परंतु विकेट्स घेतो. तर अजिंक्य रहाणेवर आज चांगले लक्ष ठेवा. अजिंक्य रहाणे आज परफॉर्मन्स करेल अशी मला आशा आहे. आणि डेरी मिचेल इथे आपण घेतलं नाही. डेरी मिचेलसुद्धा एखाद्या टीममध्ये आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. परंतु आजच्या मॅचमध्ये अजिंक्य रहाणे हा 100% कॅप्टनसाठी चांगला पर्याय असणार आहे ग्रँड लीगच्या. मित्रांनो, ग्रँड लीग म्हटल्यावर थोडी आपल्याला रिस्क घ्यावी लागते. कॅप्टन वाईस कॅप्टन प्लेयर्स यांच्यावर थोडी रिस्क घ्यावी लागते. रिस्क घेतली तरच आपण ग्रँड लीग विन होणार आहे. आपण भीत टीम बनवली तर आपण ग्रँड लीगमध्ये सक्सेस होणार नाही. आणि ग्रँड लीग जिंकण्यासाठी नशीब आणि आपल्यामध्ये कौशल्य लागते. तर मित्रांनो, आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपण आज कशी बनवायची आहे. स्मॉल लीगच्या विकेटमध्ये जॉनी बेस्टो, परंतु जॉनी बेस्टो स्पिनिंग ट्रॅकवर चांगला खेळत नाही. स्पिनिंग ट्रॅकवर तो चालत नाही. तर त्याच्या जागी आपण जितेश शर्मा नाही तर प्रथमेश सिंगलासुद्धा स्मॉल लीगमध्ये घेऊ शकतो. बॅटिंगमध्ये ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, डेरी मिचेल, शशांक सिंगला आपण एखाद्या टीममध्ये ट्राय करू शकता. आशुतोष शर्मासुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय स्मॉल लीगसाठी. रवींद्र जडेजा, सॅम करन, बॉलिंगमध्ये मथिशा पतिराना, मुस्तफिजुर रहमान, हर्षल पटेलची पहिली बॉलिंग असेल तर त्याला कैगेश्वर रबाडा आणि तुषार देशपांडे. तर दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण ट्राय करू शकता. अर्षदीप सिंगला पंजाबची पहिली बॉलिंग असेल तर त्याला ट्राय करू शकता. शार्दुल ठाकूरला एखाद्या टीममध्ये आपण ट्राय करू शकता. हरप्रीत बरार चांगला होणार नाही एवढा आपल्यासाठी स्मॉल लीगमध्ये. तर मित्रांनो, अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. आमची स्मॉल लीगची टीम फायनल आपल्याला पाहिजे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तर आपण कॅप्टन करणार तर ऋतुराज गायकवाड चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि वाईस कॅप्टन आपल्याला असेल रवींद्र जडेजा. सॅम करनलासुद्धा आपण एखाद्या टीममध्ये त्याला वाईस कॅप्टन करू शकता.
ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा याचे आपण रिवर्ससुद्धा करू शकता. रवींद्र जडेजाला कॅप्टन आणि ऋतुराज गायकवाडला व्हाईस कॅप्टनसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.